वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण जे काही महा टीईटीसी रिलेटेड असेल किंवा सीटीईटीसी रिलेटेड असेल याबद्दलची माहिती बघणार आहोत। आता तुम्हाला माहितच आहे की महा टीईटीचा जो काही अंतरिम निकाल आहे तो प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यामध्ये एक टॅब दिलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना जे काही मार्क्स आहेत त्यांना कमी पडले असतील, त्यांना आक्षेप घ्यायचा असतील तर ते त्या टॅब मध्ये ते आक्षेप नोंदवू शकतात। तर त्याच्यामध्ये दोन टॅब आलेले आहेत। एक खालचा जो टॅब आहे त्याच्यामध्ये 50 रुपये तुम्हाला फीज आहे आणि एक दुसरा वरील जो टॅब आहे त्याच्यामध्ये फ्री मध्ये तुम्ही आक्षेप नोंदवू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही हॉल तिकीट आहे ते तुम्ही अपलोड करू शकता किंवा मार्कशीट अपलोड करू शकता आणि तुमचा जो काही आक्षेप आहे तो तिथं, त्याचबरोबर तुमची जी काही आन्सर की आहे ते परत तुम्हाला रिचेकिंगला टाकता येईल आणि तुमचे मार्क तुम्हाला परत मिळून येतील। आता हे कोणी करावे? त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडलेले आहेत, समजा 82 मार्क्सवर पासिंग आहे, तुम्हाला माहित आहे की एक प्रश्न हा इनकरेक्ट आलेला आहे म्हणून 149 पैकी, तर त्यामध्ये 82 मार्क्स तुम्हाला पास व्हायला लागतात, ते तुम्हाला माहिती आहेच। तर कुणाला जर 80 मार्क असतील, 81 मार्क्स असतील किंवा त्यांना मार्क्स वाढवायचे असतील तर ते आक्षेप नोंदवू शकतात प्रश्नावरती। त्याचबरोबर कोणी ओपन मध्ये जर पास झालेलं आहे, कुणाला 88 असतील, 89 असेल, ज्यांना ओपनचे मार्क्स घ्यायचे आहेत ते विद्यार्थी सुद्धा त्याच्यामध्ये आक्षेप नोंदवू शकतात। तर आताच 1 ते 2 दिवस झाले की सीटीईटीची नोटिफिकेशन आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी सीटीईटी एक्झाम दिलेली नव्हती किंवा जे विद्यार्थी थोड्याशा मार्क्सने एक्झाम क्रॅक करू शकले नाहीत तर अशा विद्यार्थ्यांसाठी सीटीईटीची नोटिफिकेशन आलेली आहे आणि ही जी काही सीटीईटी एक्झाम आहे जून किंवा जुलै दरम्यान होणार आहे, जेणेकरून जे आपले टॅट, टीआयटी, टेट एक्झाम आहे याला जर विलंब झाला तर या विद्यार्थ्यांसाठी एक सोन्याची सुवर्ण संधी आपण समजू शकता। तर आता आपल्याला माहित आहे की जे टीआयटी, टेट एक्झाम 3rd आहे याचे जे काही प्रस्ताव आहे तो मंत्रालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे आणि त्याची जी काही डेडलाईन आहे ते आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे। तर अभ्यासकांच्या मते किंवा विश्लेषकांच्या मते जे टेट एक्झामची जे काही नोटिफिकेशन आहे ते एप्रिल किंवा मेच्या दरम्यान येऊ शकते आणि जून मध्ये ती एक्झाम कंडक्ट केल्या जाऊ शकते। आता एक्झाम कोण घेणार? आता आपल्याला माहित आहे तर कोणी टीसीएस म्हणत आहे, कोणी महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन परिषद पुणे म्हणत आहे, तर कोणी आयबीपीएस म्हणत आहे। तर आपल्याला माहित आहे की आपला जो काही सिलेबस आहे तो ऍक्युरेट आपण सिलेबस नुसार जर अभ्यास केला तर एक्झाम कोणीही घेऊ तर त्याच्यानुसार अभ्यास केला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात भारी जाणार नाही अभ्यास किंवा पेपर सोडवण्याकरता। त्याचबरोबर आपल्याला माहित आहे 2022 जे काही टेंडर आहे ते आयबीपीएसने घेतलेलं होतं। आता सध्या आयबीपीएस कडेच आहे आणि आयबीपीएसच 99% ही एक्झाम कंडक्ट करणार आहे। तर आपल्या चॅनलवरती आपण जे टेट एक्झामचा सिलेबस आहे तो योग्यरित्या आपण समजून सांगितलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणारच आहे। तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।